ब्रेकनंतर तुमचं स्वागत। आपण चर्चा करतो आहोत लोकसभेला काळीमा फासणाऱ्या गोंधळ घालणाऱ्या खासदारांबद्दल, 14व्या लोकसभेच्या कामगिरीबद्दल। मी थेट जातोय शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांच्याकडे। मोहन रावले, मला सांगा, अशा प्रकारच्या खासदारांवर लोकांनी काय उपाय करायचा? नाही, एखाद्या प्रश्नाकरता आवाज उठवणं काय चुकीचं आहे का सांगा ना। सरकार आमचं ऐकत सरकार काय आम्ही डोकं फोडतोय का? ओरडून सांगतो की अशी आमची भूमिका आहे आणि सरकार समजा गेंड्याच्या कातडीसारखं समजा वागणार असेल। अगदी बरोबर आहे रावले, तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण माझा प्रश्न असा आहे की मधु लिमये, मधु दंडवते, अटल बिहारी वाजपेयी, भूपेश गुप्ता, अगदी ज्योतिर्मय बसू वगैरे या एकाही खासदाराने, पूर्वीच्या सिनियर खासदाराने कधीही गोंधळ घातला नाही। त्यांनी संसदीय मार्गांचा, संसदीय हत्यारांचा वापर करून संसदेचं लक्ष वेधून घेतलं आणि हे खासदार कधी कधी एकटे होते तरी सुद्धा खुद्द पंतप्रधान त्यांची भाषणं ऐकायला यायचे। तुम्हा लोकांना भाषणं करता येत नाहीत म्हणून तुम्ही गोंधळ घालता का? बघा, मी तर पार्लमेंटमध्ये मी तर माझ्या व्यक्तिगत मगाशी तुम्ही सांगितलं गोंधळ घालण्यात मी कधी पुढे नव्हतो। तुम्हाला सांगतो 4 वर्षात तुम्ही 4 वर्षात मागचा आलेख बघितला असेल तर सुरेश भटवर त्याला साक्षीला आहे, ते तुम्हाला सांगू शकतील। आणि आम्ही मुद्देसूद बोलायचा प्रयत्न करत असतो, पण सरकार आमचा ऐकत नाही। वैयक्तिक घेऊ नका, मला एकूण गोंधळी खासदारांविषयी सांगा। नाही, मी सांगतो ना, आम्ही एखादा प्रश्न मांडतो आणि सरकार समजा उत्तर, आता मी सांगितलं 2,40,000 कोटीचं समजा या लोकांनी भ्रष्टाचार केलाय, आज सरकार देशाला लुटलंय, हे मी वारंवार पार्लमेंटमध्ये सांगतो, हे कोणी ऐकलंच नाही। आणि उद्या समजा मी आत घुसलो असतो तर हा प्रश्न तिथे आणखी जास्त प्रभावीपणे मांडला गेला असं मला वाटलं, पण मी जागेवर उभं राहून बोलत होतो, पण या सरकारने त्याच्याकडे लक्षही दिलं नाही। अगदी रावले, तुमची व्यथा समजू शकते की सरकार लक्ष देत नाही म्हणून तुम्हाला दांडगाई करावी लागते। मी जातोय सदाशिवराव मंडलिक यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे। मंडलिक साहेब, मला सांगा, अशा खासदारांवर जे गोंधळ घालतात त्यांच्याबाबत लोकांनी, मतदारांनी काय करायचं? एक तर मी सुरेश भटकळला आणि आमचे मोहन रावले साहेब, जे आमचे मित्रच आहेत, त्यांच्या मताशी पूर्णतः सहमत नाही। कारण ते सभागृहामध्ये काही मंडळी दंगा करणारे आहेत, काही वाद घालणारे आहेत, काही टीव्हीकडे बघणारे आहेत, हे खरं आहे। परंतु बहुसंख्य जे खासदार आहेत ते आपापल्या भागाचे प्रश्न हिरिरीने मांडत असतात आणि खऱ्या अर्थानं शेती, उद्योग, न्यूक्लिअर लीड असे महत्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर सभागृहामध्ये चांगली चर्चा होते आणि त्याप्रमाणे सगळे विषय हाताळले जातात असं माझं मत आहे। अगदी मंडलिक साहेब, मी जातोय आता शेवटी सुरेश भटेवरा यांच्याकडे। भटेवरा, मला सांगा, मंडलिक सहमत नाहीयेत, देशापुढे वेगळंच चित्र आहे, काय करायचं अशा आजारी लोकसभेचं आणि खासदारांचं? एक गोष्ट आपण खासदारांवर अन्याय करता कामा नये असं मला वाटतं की जी लोकांना फारशी माहिती नाहीये। लोकसभेच्या एकूणच संसदेच्या साधारणपणे 45 डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज आहेत की ज्याच्यामध्ये प्रपोर्शनेट, म्हणजे आता 542 जर खासदार लोकसभेत असतील, राज्यसभेत 250 खासदार, म्हणजे 800 खासदारांच्या प्रपोर्शनमध्ये या समित्यांमध्ये साधारणपणे 40-45 लोक काम करतात। त्या ठिकाणी खासदार बऱ्यापैकी प्रभावीपणे काम करतात असं आमच्या ऐकण्यात आलेलं आहे, कारण तिथे मीडिया इज नॉट अलाउड टू कव्हर स्टँडिंग कमिटीज आणि मीडिया तिथे नसल्यामुळेच कदाचित सगळे पक्ष अक्रॉस दी पार्टीज म्हणजे आपले पक्षभेद विसरून काही चांगले विधेयकं तयार करतात। हा देश काही आपोआप चाललेला नाही। 800 खासदारांमध्ये 200-250 तरी शहाणी माणसं आहेत की जी निश्चितपणे काहीतरी विचारपूर्वक हा देश कशा पद्धतीने न्यावा याचा विचार करत असतात आणि ते स्टँडिंग कमिट्यांमधून त्याचं रिफ्लेक्शन येतं। म्हणूनच कदाचित 258 विधेयकं मंजूर होण्यापर्यंत येऊ शकतात। हे आपण थोडा डिस्काउंटही दिला पाहिजे। त्याचबरोबर आता हे लोक सहमत, एक महत्वाची गोष्ट आपण बोललं पाहिजे की हे लोक जरी सहमत नसले तरी आपण जी उदाहरणं दिली मधु लिमये किंवा मधु दंडवते यांची, हा प्रयत्न सिस्टमॅटिक झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी काहीतरी प्री क्वालिफिकेशन, त्यांना असं एक ट्रेनिंग कोर्स किंवा तो पास झाल्याशिवाय तुम्हाला संसदेला उभंच राहता येणार नाही अशा पद्धतीचं काहीतरी प्री क्वालिफिकेशन टेस्ट त्यांची असली पाहिजे। अशा पद्धतीचं मला असं वाटतं की अगदी ट्रेनिंग केलं पाहिजे। भटेवरा, मला माफ करा, माझा वेळ संपलेला आहे। ही चर्चा खरं तर खूप सविस्तर करायला हवी, पण टेलिव्हिजन माध्यमाची ही मर्यादा आहे। शेवटी मी इतकंच म्हणेन की संसदेतल्या खासदारांचं वर्तन निश्चितपणे समाधानकारक नाहीये। ज्या खासदारांनी गोंधळ घातला, ज्या खासदारांनी नीट काम केलं नाही, ज्या खासदारांनी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत, त्यांना मत का द्यायचं हा विचार करण्याचा अधिकार या देशातल्या मतदाराला निश्चितपणे आहे। शेवटी पुन्हा एकदा आपण आपला प्रश्न बघूया,
14व्या लोकसभेतल्या खासदारांची कामगिरी समाधानकारक आहे का? पडद्यावर बघू शकता तुम्ही. आता 87% लोक म्हणतात समाधानकारक नाहीये. हा इशारा आहे, लोकांची नाराजी आहे. सर्व खासदारांनी आणि सर्व राजकीय पक्षांनी तो लक्षात घ्यायला हवा आणि सुधारणा करायला हवी. पुढची लोकसभा 14व्या लोकसभेपेक्षा चांगली दिसेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.